या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकामी DB पथकास आदेश दिल्याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे DB पथक प्रमुख पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जुलै 2024 रोजी DB पथकाचे अधिकारी अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसम मोटरसायकल विक्री करण्यासाठी शेळगी ब्रिज सोलापूर येथे येणार आहेत। माहिती मिळाल्याने DB पथकाने सापळा रचून 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले। त्यांचे नाव विचारले असता महेंद्र रवींद्र शावळकर, वय 20, राहणार घर नंबर A192, हुडको कॉलनी नंबर 3, कुमठा नाका, सोलापूर। प्रवीण मल्लेश कनकी, वय 20, राहणार घर नंबर 402, सुनील नगर, MIDC, सोलापूर असे सांगितले। त्यांच्या ताब्यातील 2 मोटरसायकलपैकी एक काळ्या रंगाची, त्यात लाल पट्टे असलेली बजाज डिस्कव्हर DTSSI कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH13BG0230 असे असून त्याचा चेसी नंबर MD2A14AZ1C WB20349 आणि इंजिन अशी असलेली मोटरसायकल अभिलेख पडताळणी केली असता जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवशरण यांच्याकडे असल्याने सदर गुन्ह्यात वरील आरोपितांना अटक करून अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सोलापूर आणि कर्नाटक राज्यातून विविध कंपन्यांच्या मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यांच्या ताब्यातून एकूण 11 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। 11 मोटरसायकली 6,40,000 रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करून 9 गुन्हे उघडकीस आणून दमदार कामगिरी केली आहे। सदरची कामगिरी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पैकेकरी, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सरवदे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता काटे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे, पोलीस कॉन्स्टेबल मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।